मराठमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील मायणी येथील संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊलींचा 13वा संजीवन समाधी सोहळ्यास सोमवार दिनांक 8 सप्टेंबर पासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। या निमित्ताने शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर अखेर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती ट्रस्टचे सचिव रवींद्र शेठ बाबर यांनी दिली आहे। या सोहळ्यात पहाटे 6 वाजता पाद्यपूजा आणि अभिषेक, सकाळी 7 वाजता माऊलींची आरती, सकाळी 9 वाजता नामस्मरण आणि माऊलींची आरती, सकाळी 10 वाजता सरुताई लीलामृत ग्रंथाचं पारायण आणि नामस्मरण, दुपारी 12 वाजता माऊलींची आरती, दुपारी 1 ते 3 महिला भजन साधना, सायंकाळी 3 ते 5 सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ, रात्री 7 ते 9 कीर्तन, रात्री 9 ते 10 भोजन, रात्री 11 ते पहाटे 4 जागर, पहाटे 4 ते 6 काकडा असे सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत। व्यासपीठ चालक माणिक महाराज पाचवडकर तर सोहळ्याचे मार्गदर्शक पांडुरंग लोहार सर हे आहेत। शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 2:30 ते 4:20 या वेळेत हरिभक्त पारायण माणिक महाराज पाचवडकर यांचं फुलाचं कीर्तन होईल। फुलाची वेळ पहाटे 4:30 ही आहे। पहाटे 4:45 वाजता ओमदत्त चिले महाराज भजनी मंडळ कोळेवाडी यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल। सकाळी 10 वाजता गणेश महाराज डांगे अध्यक्ष ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था कडेगाव यांचं काल्याचं कीर्तन होईल। दुपारी 1 वाजता कुंडलेतील एकतारी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल। सकाळी 11 वाजता माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ, ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय सौ सोनिया जयकुमार गोरेताई, ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर, माजी आमदार खटाव माननीय डॉक्टर सौ उर्मिला दिलीपरावजी येळगावकर, माननीय श्री अंकुशराव गोरे युवा उद्योजक, माननीय सौ भारती अंकुशराव गोरेताई यांच्या शुभहस्ते पालखी आणि रथ सोहळ्यास प्रारंभ होणार आहे। दरम्यान सोमवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी विठ्ठल प्रासादिक महिला भजनी मंडळ यांचं भजन आणि संतोष वरुडे प्रस्तुत होम मिनिस्टर आणि खेळ पैठणीचा सायंकाळी 5:30 ते 6:30 वाजता हरिपाठ, 7 ते 9 हरिभक्त पारायण बापू महाराज मायणी यांचं कीर्तन झालं, तर रात्री 11:30 ते 4 हरिभक्त पारायण अंजनाताई भजनी मंडळ मोराळे यांचा जागर कार्यक्रम झाला। मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी 1 ते 3 या वेळेमध्ये चौंडेश्वरी भजनी मंडळ विटा यांचं भजन, 3 ते 5 वाजता हरिभक्त पारायण गोविंद महाराज गायकवाड आळंदी यांचे प्रासादिक भारूड, 5:30 ते 6:30 हरिपाठ, रात्री 7 ते 9 नवनीत महाराज करगणीकर यांचं कीर्तन, रात्री 9 ते 10 माऊलींचा महाप्रसाद, रात्री 11:30 ते 4 भजनी मंडळ देवनगर, भजनी मंडळ सांगोले, भजनी मंडळ वाळूस यांच्या भजनाचा कार्यक्रम। बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 1 ते 3 दुर्गामाता भजनी मंडळ कलेढोण यांचं भजन, 3 ते 5 हरिश्चंद्रेश्वर महिला हरिपाठ, मळणगाव कवटे महांकाळ यांचा कार्यक्रम, 5:30 ते 6:30 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 हरिभक्त पारायण सूर्याजी भोसले महाराज पंढरपूर यांचं कीर्तन, रात्री 9 ते 10 माऊलींचा महाप्रसाद, रात्री 11:30 ते 4 श्री संत विठ्ठल महाराज भजनी मंडळ चितळी जागर, गुरुवार दिनांक रात्री 11:30 ते 4 श्री संत विठ्ठल महाराज भजनी मंडळ चितळी जागर, गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी 1 ते 3 चौंडेश्वरी भजनी मंडळ आटपाडी यांचं भजन, 3 ते 5 चला खेळू मंगळागौर मातोश्री महिला मंडळ मायणी यांचा कार्यक्रम, सायंकाळी 5:30 ते 6:30 हरिपाठ, संध्याकाळी 7 ते 9 हरिभक्त पारायण सतीश महाराज झेंडे पोलीस कडेगाव यांचं कीर्तन, रात्री 9 ते 10 माऊलींचा महाप्रसाद, रात्री 11:30 ते 4 श्री संत सद्गुरू यशवंत बाबा प्रासादिक नाट्यरूपी भारूड, भजनी मंडळ धोंडेवाडी जागर असे विविध कार्यक्रम होणार आहेत। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि तानाजी चव्हाण, मायणी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।